नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 एप्रिलला म्हणजेच बुधवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री व्रत एकत्र आले आहेत. महादेव शिवशंकरांचे अखंड स्मरण स्वामी करत असत. त्यामुळे प्रदोष, मासिक शिवरात्री व्रत आणि स्वामींचा स्मरण दिन एकाच दिवशी येणे अत्यंत पुण्यदायी व फलदायी मानले गेले आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जी त्यांच्या अवतार कार्याची सांगता दर्शवते. स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी त्यांनी मध्यान्हकाळी अवतार कार्य पूर्ण केले आणि म्हणून आपण दरवर्षी स्वामींची पुण्यतिथी ही अगदी आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी करत असतो. या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. ज्या काही सकारात्मक लहरी असतात किंवा जी काही दैवी शक्ती आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण अनेक सेवा, उपासना, उपाय करत असतो आणि त्या सेवा खूप जास्त प्रभावी ठरत असतात. या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून या पवित्र दिवशी अनेक जण आपापल्या परीने जी काही सेवा होईल किंवा जे काही उपाय करता येईल तर ते करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला या दिवशी एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे. हे नारळ अर्पण केल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असे हे नारळ कुठे अर्पण करायचे आहेत, हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, जो व्यक्ती भक्तिभावाने स्वामींची सेवा करत असतो त्या व्यक्तीला स्वामींचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही. स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी हे दूर करत असतात. त्यामुळे बघा, बरेच जण भक्तिभावाने स्वामींची सेवा, उपासना करत असतात आणि स्वामींची पुण्यतिथी म्हणजे हा स्वामींना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी लाखो भाविक भक्त स्वामींची सेवा करत असतात. बरेच जण पुण्यतिथीच्या 7 दिवस अगोदर गुरुचरित्र पारायण करत असतात आणि त्या पारायणाची सांगता, समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केली जाते. तसेच अनेक जण या दिवशी तारक मंत्राचे पठण करतात किंवा स्वामींचा अखंड नामजप करतात. जी काही सेवा आपल्याला जमेल ती सेवा आपण या दिवशी करत असतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहे किंवा जे काही स्वामी तत्व आहे, दैवी शक्ती आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होते आणि जेव्हा पण या दिवशी काही उपाय करतो ना ते सिद्ध होतात आणि त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर आहे, मठ आहे तर तिथे जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमच्या घराजवळ कुठेही स्वामींचं मंदिर, केंद्र नसेल, दत्तांचं मंदिर नसेल किंवा मंदिर हे खूप जास्त लांब आहे परंतु तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे तर घरच्या घरी हा उपाय कसा करता येईल हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. तर पहा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये
काही ना काही अडचणी, समस्या या असतातच. असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत. अनेक जणांना आर्थिक अडचणी असतात. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही किंवा नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक पैशांच्या अडचणी येत असतात. कधीकधी आपल्याकडे पैसा असतो, परंतु आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही इच्छा मनोकामना ही आपली पूर्ण होत नाही. कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही. आणि म्हणून यासारख्या अडचणी जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तसेच तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही स्वामींच्या कृपेने 100% पूर्ण होईल. घरातील सर्व अडचणी, अडथळे, कर्ज जे आहे तर ते देखील दूर होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नये. पिवळा रंग नसेल तर इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक हा करायचाच आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने तुम्हाला जसा जमेल तसा अभिषेक करायचा आहे. आणि फक्त फोटो असेल तर तो पाणी शिंपडून व्यवस्थित असा पुसून काढायचा आहे. यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती वळून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अत्तर असेल, हिना अत्तर असेल तर ते सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. मूर्ती असेल तर छान तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रसुद्धा स्वामींना परिधान करू शकता. यानंतर स्वामींना नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी, भात, भाजी, चपाती जे काही तुम्ही घरामध्ये बनवणार आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर स्वामींची आरती तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय करायचा आहे. असं का? जेव्हा तुम्ही हा उपाय करण्या अगोदर स्वामींची विधिवत पूजा करताना तेव्हा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होत असतात. आणि यानंतर तुम्ही जे काही उपाय सेवा करता तेव्हा त्याचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होते. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा 100% प्रभावी उपाय आहे. मी स्वतः हा उपाय जो आहे तर तो केलेला आहे. आणि त्या उपायाचं फळ जे आहे तर ते सुद्धा मला भेटलेलं आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. त्याला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये, पूजेमध्ये त्याचा उपयोग जो आहे तर तो अवश्य करत असतो. कारण नारळ जो आहे ना तो समृद्धी, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेमध्ये तो अवश्य वापरला जातो. आता हा उपाय करण्यासाठी आपण जो नारळ घेणार आहे तो चांगला घ्यायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला नवीनच आणायचा आहे. अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजेमध्ये वापरलेला आहे असा नारळ घेऊ नका. नवीनच नारळ तुम्हाला लागणार आहे. आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो, ज्याला मौली धागा असे सुद्धा म्हटले जाते किंवा रक्षासूत्र असं देखील आपण म्हणत असतो, तर तो धागा कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल. यानंतर काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे. हा धागासुद्धा ठेवायचा आहे. यासोबतच आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला एक दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळावरती हळद, कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या आहे. यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे, म्हणजेच उंबराच्या झाडापाशी जायचं आहे. उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल जे आहे तर ते तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं आहे. यानंतर या झाडाच्या मुळांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. जी पिवळ्या रंगाची फुलं आपण घेतली आहे तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे. यानंतर हा जो मौली धागा आहे तर हा धागा आपल्याला त्या श्रीफळावरती म्हणजेच नारळावरती 7 वेढे देऊन गुंडाळायचा आहे. यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे.
यानंतर स्वामींचं दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आणि हा नारळ त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचा आहे. दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे दत्तांचे तिसरे पूर्ण अवतार मानले गेले आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात. या उंबराच्या झाडाखाली सद्गुरू दत्तांचे स्थान असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि म्हणून असे सुद्धा म्हटले जाते की या औदुंबराच्या झाडाची नियमितपणे पूजा करून त्याखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत आणि बलवान होतो. यासोबतच पैशासंबंधित सर्व अडचणी ह्या दूर होता. कारण शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. घरात चहूबाजूने धनसंपत्ती देखील येऊ लागते आणि ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाची या पुण्यतिथीच्या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. तसेच कर्जमुक्ती ही देखील होत असते. आता हा नारळ या झाडाच्या मुळापाशी अर्पण केल्यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम दत्तात्रेया श्री स्वामी समर्थाय नमः. ओम दत्तात्रेया श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामी समर्थांकडे, दत्तगुरूंकडे आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. किंवा जे काही काम आहे ते पूर्ण होत नाही किंवा जी काही दुःख आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर हा नारळ त्या झाडाखालून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठं स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, दत्तांचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ स्वामींपाशी अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्ही बघितलं तर स्वामींचं जे काही छोटं मोठं केंद्र असेल, मठ असेल, दत्तांचं मंदिर असेल तर त्या मंदिराच्याच बाहेर औदुंबर वृक्ष हे असतंच. असं एकही स्वामींचं मंदिर नाही किंवा केंद्र नाही किंवा दत्तांचं मंदिर नाही की जिथे औदुंबर वृक्ष नाही. म्हणून बघा, जर तुम्ही मंदिरामध्ये गेलेत तिथेच तुम्हाला औदुंबर वृक्षसुद्धा भेटेल आणि तिथेच तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. नसेल तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करा आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे ना तो तुम्हाला या स्वामींच्या पुण्यतिथीला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय तुम्ही करा. श्रद्धेने आणि निष्ठेने जर हा उपाय केला ना 100% तुमची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच या दिवशी तुम्हाला बघा तारक मंत्र हा आवर्जून म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, परंतु तारक मंत्राचं पठण हे नक्की करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर म्हणजेच प्रतिमेसमोर, फोटोसमोर बसून आसन टाकून एक तुपाचा दिवा लावा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करा आणि तिथे बसून या मंत्राचं तुम्ही पठण करा. 108 वेळा पठण करून झाले की आपली मनोकामना विनवणी करून तुम्हाला स्वामींना सांगायच्या आहेत आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा जी आहे तर ती कायम ठेवायची आहे. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा ही कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.